आणि याचे फोन चेक केले असता याच्या फोन इकडे उभा राहिले याच्याकडेच द्यायचे. बीजेपीच्या बैलाला नाशिक जिल्हा संबंध काय या पावत्याशी सांग. मला दोन गोष्टींचा सांग संबंध काय आणि तू या साहेबांचा नंबर याचा दोन गोष्टीचा खुलासा कर. मी बोलतो एक जण बोलू का सगळे बोलतो. मी काढून पैसे वाटप चालू आहे, बघून घ्या, बघून घ्या. चालून पैसे वाटप चालू आहे बघ, खिशात पैसे त्याच्या. हे सगळे उमेदवार बाहेरून पैशाची गुरुमी आहे. थांब रे बरे, नीट बोलायचं, बोलायचं. बसत आहे ना मागे सरकारनं. दादा माझे वैयक्तिक आयुष्यात तुम्ही का पडताय? माझे वैयक्तिक फोन येते, माझ्या भावाचे फोन येते, बोल. माझ्या भाऊचा फोन आहे, भाऊ आहे माझ्या भावाची. काय तुम्ही असं काय करताय? फोनवर कोण आहे? अहो, हॅलो, दादा माझा काय संबंध कशाशी? माझं हा, इथे ना, बोल ना. हॅलो हॅलो, बीजेपीच्या माणसांचे फोन चालू आहे. अजून गिरीश महाजनचा माणूस आहे, गिरीश महाजनचा माणूस आहे. बोल रे. कट केला ते नाही बोलणार ते. आता बोल. कॉल डिटेल आहे ना, नंबरासकट कॉल डिटेल. सुशिक्षित घरातल्या लोकांना सुद्धा हे लोक पैसे जे आम्ही देऊन त्यांचं मतदान एक मिनिट थांबा ना, त्याला बोला. ए भाऊ, जे आरोप तुझ्यावर लावताय काय नेमकी याची सत्यता काय काय सांग. तुझं ओरिजिनल नाव तुझं नाव सांग, तुझं नाव ओरिजिनल नाव काय? मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्ताने इथं आलेलो होतो. माझा खरंच काही संबंध नाही कुठल्या विषयाशी. तुमचं नाव काय? एक मिनिट थांबा ना तुम्ही. मला खरंच मला खरंच मी केव्हापासून मला त्रास होतो दादा, माझा काहीच संबंध नाही. मी वैयक्तिक कामानिमित्ताने आलेलो. मी सगळी माहिती तुम्हाला नाव काय? नाव सांगा. हे बघा, हे कार्ड आहे त्याचं. महाराष्ट्र शासनचं कार्ड वापर. या काळशी मला काही संबंध नाही. या काळशी मला काही संबंध नाही. फोटो तुझा दिसतोय पावसांशी मला काही संबंध नाही. मला खरंच काही संबंध नाही. तुम्ही वैयक्तिक कामासाठी आलात असं तुमचं हो. तुम्ही कोणाकडे आलात कामासाठी त्याचं नाव सांग. तर माझं एक वैयक्तिक पोलीस स्टेशनचं काम होतं. मी 2 दिवसापासून त्या निमित्ताने आलेलो आहे. नाशिक रोडला तुम्ही उपनगरला. काय काढताना व्हिडिओ का? माझं वैयक्तिक काम होतं. सगळ्या सार्वजनिकला कसं सांगू? काही तक्रार होती हो, तक्रारच्या संदर्भात मी त्याच्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी भेटलो की माझी वैयक्तिक अडचण आहे. या कोणत्या पोलिसांना भेटले? काय करत कोणत्या पोलिसांनी पोलिसांना? आलो दादा मी. घरातल्या पोलिसांना. माझा कुठल्या पक्षाचा पक्षाशी संबंध देखील नाहीये. नागरिकाच्या घरात वाटप करत होते. स्लिपा पण होत्या. काय केलं ते? तुझ्याकडे जयंत जाचकचा फोन कस काय झाला? कोणाचा फोन कस काय झाला? याच्या खिशातले पैसे. त्याच्या खिशातले पैसे इकडे उभा राहिले, याच्याकडेच द्यायचे. इकडे उभा राहिले. आमच्याकडे पुरावा आहे, व्हिडिओ आहे. व्हिडिओ काढलाय पैसे याच्याकडून काढताना. बोल रे, तुझं वैयक्तिक आहे ना, बोल. घ्या रे पैसे ठेव. आणि माझं खरंच माझं आज यावेळेस आपण होते घटनास्थळी. नेमकी काय प्रकार घडला, काय होईल? एक संबंधाचे हा व्यक्ती पैसे वाटप करत आहे. एक मिनिट. विषय सर प्रकरणाची तक्रार दाखल होणार का आणि चौकशी होणार काय? पब्लिकचं म्हणणं आहे हा व्यक्ती पैसे वाटप करत होता, तरी जे कोणी कंप्लेंट देईल त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होईल आणि पुढे योग्य ती चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल. पहिले त्या टिंकू खोलेच्या घराजवळ मला अडवलं होतं रात्रीचं, इथे थांबू नका जा म्हणून. तिथे खूप गर्दी होती.
मी 112ला फोन करून त्याची तक्रार देखील दिली. माझ्याकडे ते मेसेजेस आहे, कोणचे साहेब असाइन केले ते सगळं माझ्याकडे डिटेल आहे. आणि मागच्या 2 दिवसापासून जोरात त्या घरातून वाटप चालू आहे. आणि या माणसाला तिथूनच जाताना बघितलं आणि आमच्या मुलांनी त्याचा पिछा करत इथपर्यंत आले आणि मग तिथे याचे सगळे कारनामे उघडकीस आले. या घटनेनंतर खुलेआम पैसे वाढते पण कोणी हे नाही घेते. या घटनेनंतर पोलिसांचं म्हणणं आहे की जो कोणी कंप्लेंट देईल त्याच्या कंप्लेंटच्या मी कंप्लेंट देतो. मी ऍडव्होकेट अभय महादास, मी कंप्लेंट देईल. ठीक.